नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजेच बघा शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ओके। तर या टीईटी परीक्षेकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच गणित आणि भूमिती यावरती आपल्याला जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, तर असे महत्त्वपूर्ण आयएमपी प्रश्न आतापर्यंत जे परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते असे प्रश्न विद्यार्थी मित्र आपण शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला हे सर्व गणित सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके, चला बघा आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। पहा विद्यार्थी मित्रो, प्रश्न काय आहे? रवीने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले। बघा, रवीने 8 कागद जे आहे ते 40 मिनिटात टाईप केले, तर 21 कागद टाईप करण्याला त्याला किती वेळ लागेल? बघा, रवी काय करतो विद्यार्थी मित्रो, 8 कागद जे आहेत हे 40 मिनिटात टाईप करतो, मग 21 कागद टाईप करायला त्याला किती वेळ लागेल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रो, रवीला काय 8 कागदासाठी किती लागतो? 40 मिनिटे वेळ लागतो 8 कागदासाठी। मग त्याच पद्धतीने 21 कागदाकरता किती लागणार असं आहे। या ठिकाणी आपल्याला काय त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रो आपल्याला हे शॉर्ट ट्रिक सायन्स सोडता येते। याचा काय करायचं आहे, तर याचा आपल्याला या ठिकाणी तिरपा गुणाकार आपण करून घेऊया। ओके, पहा तिरपा गुणाकार केला तर आपल्या ठिकाणी याचं उत्तर मिळून जाईल। बघा विद्यार्थी मित्रो, मग काय या ठिकाणी 21 गुणिले 40 करूया आणि भागाकारामध्ये आपण काय घेऊया? भागाकारामध्ये आपण 8 घेऊया। ओके, बघा यानंतर सोडूया विद्यार्थी मित्रो याला। बघा 8 एक 8 आणि 8 पंच 40। ओके, 8 पंच 40। मग आता विद्यार्थी मित्रो राहिले काय, तर 21 गुणिले 5 राहिलेलं आहे। आता याचा गुणाकार करून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रो 21 5 105, 21 5 काय येतं 105। मग आता 105 काय विद्यार्थी मित्रो, तर 105 ही काय येतं, तर 105 ही मिनिटे आहेत। ओके, 105 काय आहेत? मिनिटे। आता आपल्याला याचं काय करायचं आहे, सगळे मिनिटांमध्ये आहे का? आपल्याला ऑप्शन जे आहेत बघा, 2 तास 1 तास 5 मिनिटे, 1 तास 45 मिनिटे आणि 1 तास 55 मिनिटे असे पर्याय आहेत। मग आता बघा या ठिकाणी या 105 मिनिटाचं काय करायचं आपल्याला, याचं तासात आणि मिनिटांमध्ये रूपांतर करायचं आहे। ओके, बघा म्हणजेच काय होते 105 मिनिटे म्हणजे किती होणार विद्यार्थी मित्रो, तर याचं होतं 60 मिनिटे। ओके, काय 60 मिनिटे बरोबर काय 1 तास, 7 मिनिटे बरोबर काय होतं आपला 1 तास होतो। मग 105 आहे, तर बघा याचाच अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रो, 60 मिनिटे आणि वरती काय 45 मिनिटे आपल्याला दिले आहेत। ओके, मग समजून घ्या 60 मिनिटे आणि उरले किती, तर 45। ओके, 105 मधून जर आपण 60 काढले तर उरतात किती, या ठिकाणी 60 मिनिटे जर काढली तर उरतात किती वरचे, तर वरची 45 मिनिटे शिल्लक राहतात। ओके, 45 मिनिटे म्हणजेच काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी 1 तास। ओके, 1 तास आणि 45 मिनिटे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, 1 तास 45 मिनिटे कुठे आहे बघा, तर ऑप्शन नंबर सी 1 तास 45 मिनिटे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। सर्वांना या ठिकाणी हा प्रश्न समजला का? ओके, चला विद्यार्थी मित्रो, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा टीईटी परीक्षेकरता असेच दररोज प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, मग काय विद्यार्थी मित्रो, तर रवीला 21 कागद टाईप करण्याला किती वेळ लागेल, तर त्याला 1 तास आणि 45 मिनिटे लागतील। ओके, 1 तास 45 मिनिटे रवीला 21 कागद टाईप करण्यासाठी लागतील। यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय समजून घेऊया। पहा, सोहम आणि मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे। बघा, सोहम आणि मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर काय 4:5 आहे। मोहनचे वय 30 वर्ष असेल तर सोहमचे वय काय? बघा आपल्याला मोहनचं वय देण्यात आलं, या ठिकाणी मोहनचं वय किती आहे विद्यार्थी मित्रो, तर 30 वर्ष आहे। ओके, पहा या ठिकाणी आपण समजून घेऊया, मांडणी करून घेऊ। पहा, सोहम आणि मोहन हे आहेत। ओके, सोहम आणि मोहन याचं गुणोत्तर किती आहे विद्यार्थी मित्र, गुणोत्तर आहे 4:5। ओके, गुणोत्तर किती आहे 4:5। मग आता बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपल्याला मोहनचं वय कळालेलं आहे। ओके, मोहनचं वय आपल्याला कळालेलं आहे। मोहनचं वय किती आहे, तर मोहनचं वय आपल्याला मिळालेलं आहे। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो, मोहनचे वय हे 30 वर्ष आहे। किती वर्ष सांगितले आपल्याला या ठिकाणी, मोहनचे वय 30 वर्ष। आपल्याला एका जणांचं वय माहिती आहे, मग आपण या ठिकाणी बघा मोहनचं वय जे आहे ते आपण लिहून घेऊया। ओके, मोहनचं वय माहिती आहे आपल्याला, मोहनचं वय किती आहे, तर मोहनचं वय आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा 30 वर्ष। मोहनचं वय किती आहे, 30 वर्ष आहे। मग आपल्याला सोहमचं काढायचं आहे। आता बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मोहनचं वय जे आहे 30 वर्ष आहे, मग या ठिकाणी किती पट आहे बरं? ओके, याच्या 5च्या किती पट आहे, तर बघा या ठिकाणी 5च्या काय 6 पट, म्हणजे 5 गुणिले 6 केलं तर 6 पंच या ठिकाणी 30 किंवा 5 सख
30 म्हणजे काय या ठिकाणी गुणाकारामध्ये 6 आलाय. या ठिकाणी यालाच आपण 4 ला देखील गुणाकारात 6 करूया. मग काय येणार या ठिकाणी आपल्या सोहमचं वय कोण जाईल. मग पहा सोहम या 6 चूक 24, 6 चूक किती येतं 24. मग या ठिकाणी 24 काय झालं तर 24 हे झालं सोहमचं वय. मग सोहमचे वय काय 24 वर्ष. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर डी 24 वर्ष हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, तर या ठिकाणी सोहमचे वय किती असेल तर सोहमचे वय हे 24 वर्ष असेल. ऑप्शन नंबर डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र अगदी शॉर्ट ट्रिकनं आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र अशा शॉर्ट ट्रिक दररोज शिकण्याकरता काय करायचं आहे तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय एक संख्या जिचे वर्गमूळ आणि त्याचा गुणाकार 27 सेमी आहे. ओके, बघा एक संख्या आहे त्या संख्येचं वर्गमूळ आणि जो आहे संख्या आणि त्याचा वर्गमूळाचा गुणाकार किती येतो 27 येतो. तर ती संख्या कोणती. बघा अशी संख्या ज्या संख्येचा आणि त्याच्या वर्गमूळाचा गुणाकार किती आहे 27 येतो. मग ती संख्या आपल्याला शोधायची आहे. बघा 3, 6, 9 की 12 कोणती संख्या त्या ठिकाणी असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्र आता हा प्रश्न या टाईपचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली विचारला जात असतो. मग हा सोडवायचा कशा पद्धतीनं तर बघा विद्यार्थी मित्र आपल्याला काय माहिती आहे की 27 या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे 27 हे आपल्याला काय या ठिकाणी गुणाकार येतो. ओके, हा काय येतो गुणाकार 27 काय आलेला आहे 27 हा गुणाकार आलेला आहे. ओके, बघा एक संख्या आपल्याला माहिती नाही आणि त्या संख्येचं काय वर्गमूळ याचा गुणाकार काय 27 आहे. मग आता बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण 27 जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी काय करून घ्यावं लागेल त्याचे भाग पाडून घ्यायचे. ओके, 27 जर बघितलं आपण विद्यार्थी मित्र तर पहा या ठिकाणी आपण 3 ला घेऊया. ओके, पहा 3 गुणिले 9 केलं. ओके, 3 गुणिले 9 तर बघा 9 त्रिक काय येते या ठिकाणी 9 त्रिक किंवा 3 9 27. ओके, या ठिकाणी या दोन संख्येचा काय गुणाकार जर केला तर गुणाकार यायला 27. आता वर्गमूळ ओके पहा वर्गमूळ याचं बघायचं आपल्याला. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र मग आता या ठिकाणी 9 ही जी संख्या आहे. ओके, बघा या ठिकाणी 27 जी संख्या आली आपल्याला. ओके 27 मग आता 27 हे कशाचं वर्गमूळ आहे बरं पहा 27 हे कशाचं वर्गमूळ असणार आहे तर 27 हे विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांना माहित आहे 9चं वर्गमूळ. ओके 9चं आहे. मग या ठिकाणी याच वरून काय येणार आहे पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र तर मग ती संख्या कोणती असणार आहे तर बघा यावरून x ही आपल्याला लक्षात आली. ओके 9 मग आता या ठिकाणी आपण समजून घेऊया याचा गुणाकार जर बघितला. ओके वर्गमूळ काय आलं 27. ओके पहा या ठिकाणी गुणाकार काय आला आपल्याला 27 आला. गुणाकार आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्र 27 मिळाला. मग आता आपण याची मांडणी करून घेऊया. ओके पहा मग 3 गुणिले 3 पहा 3 गुणिले 3 आता या दोन संख्या जर गुणाकार केला तर काय आलं 9 येत आहे आणि 9चं वर्गमूळ काय 27 आपल्याला इथं आलेलं आहे. मग त्यामुळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी ती संख्या काय असणार आहे तर ती संख्या काय असणार आहे विद्यार्थी मित्र तर ती संख्या x बरोबर काय असणार या ठिकाणी 9. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके 9 ही संख्या त्या ठिकाणी असणार आहे. ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र 9 आणि 9 संख्येचा गुणाकार जर केला याचा वर्गमूळाचा गुणाकार केला. ओके 9चा जर आहे 9 संख्या आहे आणि 9 हे कशाचं वर्गमूळ आहे तर 9 हे 3चं वर्गमूळ येतं आणि या दोघांचा जर गुणाकार केला 3 गुणिले 9 तर किती येतो 27 येतो. अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम जो तो सॉल्व्ह करू शकतो विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढील प्रश्न काय पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न आहे अर्णवचा एका रांगेतील सुरुवातीपासून 17वा क्रमांक आहे. ओके एका रांगेमध्ये अर्णवचा सुरुवातीपासून किती आहे 17वा क्रमांक आहे तर शेवटून 23वा आहे. शेवटून किती आहे शेवटून 23वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके पहा ऑप्शन पहा या ठिकाणी 37वा 38वा 39वा की 40वा. ओके पहा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. यामध्ये बघा ज्या एक रांग आहे. ओके एक रांग आहे या ठिकाणी जर आपण अर्णव पकडला. ओके अर्णव या ठिकाणी जर ठेवला आपण तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र काय आहे सुरुवातीपासून. ओके सुरुवातीपासून कितवा क्रमांक आहे सुरुवातीपासून जर बघितलं या ठिकाणी तर सुरुवातीपासून आपल्याला 17वा क्रमांक आहे. ओके म्हणजे याच्या पूर्वी किती 16 असणार आहे आणि 17वा हा असेल आहे. ओके 17वा काय असणार आहे या ठिकाणी हा अर्णव असणार आहे. आणि या ठिकाणी शेवटून बघितलं शेवटून किती आहे शेवटून 23वा आहे. शेवटून 23वा आहे. ओके शेवटून 23वा आहे म्हणजे या ठिकाणी 23 लिहिणार का आपण नाही. या ठिकाणी शेवटून 23वा आहे ना मग 23वा लिहित असताना विद्यार्थी मित्र लक्षात घ्या जर शेवटून 23वा असेल तर या ठिकाणी किती असणार आहे या ठिकाणी संख्या किती असणार आहे तर 22 असणार आहे. ओके बघा मग या साईडला 22 व्यक्ती आणि या साईडला 16 व्यक्ती आणि मधातला हा. मग आता याचं काय करायचं आपल्याला याची बेरीज करून घ्यायची. ओके 16 अधिक
1 अधिक 22. ओके, अशी जर आपण बेरीज करून घेतली विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी येतं एकूण 39. ओके, मग त्या रांगेत एकूण किती व्यक्ती झाले टोटल? टोटल व्यक्ती आहेत 39. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे? प्रश्न असा आहे की पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोनाची बेरीज किती असते? ओके, पहा, पंचकोनाचे जे सर्व अंतर्गत कोन आहेत विद्यार्थी मित्र, त्याची बेरीज किती असते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचा काय, अशा पद्धतीचा पंचकोन आहे. मग याच्या अंतर्गत जेवढे काही कोन येतील, ओके, पंचकोनाच्या अंतर्गत हे जेवढे काही कोन आहेत, तर याची बेरीज किती असणार आहे? ओके, याच्या अंतर्गत कोनाची बेरीज किती असणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्र, आता हा ऑप्शन बघा या ठिकाणी 190 अंश, 540 अंश, 360 अंश की 720 अंश. तर बघा विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी कोणतीही जी बहुभुजाकृती आकृती आहे, ओके, काय असते, याच्या अंतर्गत कोणाची बेरीज किती असते? काढायचे एक सूत्र आहे बघा, पहा या ठिकाणी बहुभुजाकृती आहे. ओके, याच्या अंतर्गत कोणाची बेरीज, यासाठी काय करावं लागेल आपल्याला? यासाठी विद्यार्थी मित्र 180 अंश वजा, ओके, याचं काय करायचंय, सॉरी, या ठिकाणी गुणाकार करायचा, 100 अंश गुणिला या ठिकाणी n-2 असं करायचं आहे. मग आता या ठिकाणी आपण सोडून घेऊया. ओके, पहा यामध्ये काय येतं, n-2 म्हणजे काय, या ठिकाणी एकूण बाजू. ओके, n-2 म्हणजे काय, एकूण बाजू या ठिकाणी वजा करायच्या आहेत. मग या पद्धतीचं असते. मग या विद्यार्थी मित्र, आपल्याला काय विचारायचं, आपल्याला पंचकोनाचा आहे. ओके, मग आता बघा या ठिकाणी पंचकोनात देखील त्याच पद्धतीनं हे आपण समजून घेऊया. ओके, पहा, मग पंचकोनाच्या अंतर्गत कोणाची बेरीज काय करण्याची लागणार आपल्याला विद्यार्थी मित्र, तर 180 अंश, ओके, गुणिले पंचकोन किती आहेत, एकूण बाजू किती असतात, 5 असतात. पंचकोनाला बाजू किती असतात, 5 वजा 2. ओके, पहा पंचकोनाच्या बाजू किती असतात विद्यार्थी मित्र, पंचकोनाच्या एकूण बाजू किती आहेत, 5. ओके, या ठिकाणी 5 बाजू आहे म्हणजे वजा 2 हे करायचं आहे. मग आता हे सोडवायचं आहे विद्यार्थी मित्र, बघा 5 मधून 2 गेले, या ठिकाणी काय राहते, 3, म्हणजेच 180 अंश गुणिले 3 असं उत्तर येणार आणि सोडवायचं आहे. जर सोडवलं आपण विद्यार्थी मित्र, तर बघा 18 त्रिक हे शून्य जाईल तसे घेऊया आणि 18 त्रिक 4 या ठिकाणी बघा 54, म्हणजेच विद्यार्थी मित्र 540 अंश हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 540 अंश हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा पंचकोनाची जी सर्व अंतर्गत कोने आहे, या सर्व अंतर्गत कोनाची बेरीज ही 540 अंश इतकी असते. ओके, चलो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे, तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायचं आहे. ओके, पहा पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या किती मूळ संख्या 1 ते 50 संख्या दरम्यान आहेत? ओके, बघा एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या किती मूळ संख्या आहेत ज्या 1 ते 50 च्या दरम्यान येतात? ओके, पहा आपल्याला कोणत्या संख्या विचारलेल्या आहेत, तर मूळ संख्या आपल्याला विचारलेल्या आहेत विद्यार्थी मित्र. मग आता बघा या ठिकाणी 3, 4, 5 आणि 6. तर बघा 1 ते 50 दरम्यान जर आपण बघितलं, 1 ते 50 दरम्यान जर बघितलं आपण विद्यार्थी मित्र, एकक स्थानी काय, एकक स्थानी 3 असलेल्या म्हटलेलं आहे, एकक स्थानी 3. मग कोणकोणत्या संख्या येतात एकक स्थानी 3? एक पहिली संख्या आहे ती म्हणजे 3 स्वतः. ओके, त्यानंतर कुठली संख्या येते, 3 नंतर आहे विद्यार्थी मित्र बघा 13, 23, 33 आणि 43. ओके, बघा किती म्हटले आपल्याला, 1 ते 50 पर्यंत. मग 1 ते 50 पर्यंत एकक स्थानी 3 असणाऱ्या संख्या किती आहेत, या ठिकाणी एकूण 5 संख्या येतात. बघा 1, 2, 3, 4, 5. ओके, एकूण किती आहेत, 5 संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी काय येतो विद्यार्थी मित्र, अशा 5 मूळ संख्या ज्याच्या एकक स्थानी 3 हा अंक येतो. त्यामुळे ऑप्शन नंबर सी 5 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, किती संख्या आहेत, या ठिकाणी 5 संख्या आहेत. ओके, ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय, एका टीव्हीची किंमत, ओके, एका टीव्हीची किंमत 5,000 रुपये आहे, त्यावर दुकानदार शेकडा 5% सूट देतो, मग एकूण किती रुपये सूट मिळेल? बघा एका टीव्हीची किंमत काय,
5,000 रुपये आहे. ओके, एका टीव्हीची किंमतच मुळात काय विद्यार्थी मित्र, तर ती किती आहे 5,000 रुपये आहे. आणि त्यावर दुकानदाराने किती 5% सूट दिली आहे. ओके, 5,000 वरती किती 5% सूट दिली. मग किती रुपये सूट मिळाली. ओके, किती रुपये सूट मिळाली, आपल्याला सूट टक्क्यामध्ये काढलेली आहे का, नाही, आपल्याला टक्क्यामध्ये दिली आहे. मग किती रुपये मिळाली हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, बघा ऑप्शन बघा या ठिकाणी 2,000, या ठिकाणी 200 रुपये, 225 रुपये, 250 रुपये की 350 रुपये. ओके, पहा आता हा प्रश्न कधी आपण सोडायचा विद्यार्थी मित्र, तर बघा 5,000 रुपये आहे, यावरती विद्यार्थी मित्र शेकडा सूट किती दिली आहे, दिलेली शेकडा सूट या ठिकाणी लिहायची आणि भागाकारामध्ये किती 100वरती 5% सूट. ओके, 5% सूट जी आहे या ठिकाणी मिळाली आहे. ओके, आता हा आपल्याला सोडून घ्यायचा, हे आपण सोडून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 0 कॅन्सल करूया, 0 कॅन्सल झाले तर. ओके, पहा आता या ठिकाणी राहिले किती 50 गुणिले 5. मग आता विद्यार्थी मित्र 50 गुणिले 5 जर सोडवलं तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र किती येणार, या ठिकाणी 50 किती आहे 250, 50 किती येते 250, म्हणजेच किती, तर या ठिकाणी 250 रुपये त्या ठिकाणी सूट मिळाली. ओके, 5% म्हणजे किती आहे 250 रुपये या ठिकाणी. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर सी 250 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, किती सूट मिळाली, तर रुपयामध्ये आहे 250 रुपये सूट या ठिकाणी मिळालेली आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, काय 90 मीटर लांबीची ट्रेन. ओके, 90 मीटर लांबीची ट्रेन एक रेल्वे खांब 4 सेकंदात ओलांडते. ओके, 90 मीटर लांबीची ट्रेन काय एक रेल्वे खांब 4 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती, आपल्याला या ठिकाणी ताशी वेग काढायचा आहे. काय काढायचं आपल्याला, या ठिकाणी आपल्याला ताशी वेग काढायचा आहे. ओके, बघा लांबी किती दिली आहे या ठिकाणी 90 मीटर, ट्रेनची लांबी किती आहे 90 मीटर आहे आणि रेल्वेचा खांब किती वेळात होते, वेळ किती आपल्याला 4 सेकंदाचा वेळ मिळालेला आहे. ओके, बघा मग आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी जर आपल्याला वेग काढायचा असेल, ओके वेग काढायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, वेग काढायचं एक सूत्र आहे बघा, वेग बरोबर आगगाडीची लांबी आणि खांबाची लांबी. ओके, पहा वेग बरोबर काय ट्रेनची लांबी किंवा आगगाडीची लांबी. ओके, आणि अधिक काय करायचं आहे विद्यार्थी मित्र, तर खांबाची लांबी. खांबाची लांबी आणि भागाकारामध्ये काय करायचं आहे, तर भागाकारामध्ये विद्यार्थी मित्र त्यासाठी लागणारा वेळ. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र आपल्याला सोडवायचं आहे. बघा कसं सोडवणार आपण या ठिकाणी सोडूया. बघा वेग बरोबर काय आगगाडीची लांबी किती दिली आपल्याला या ठिकाणी 90 मीटर, आगगाडीची लांबी आपल्याला दिली आहे 90 मीटर. ओके, मग या ठिकाणी हे जे 90 मीटर आहे या ठिकाणी 90 आपण लिहून घेऊया. ओके, पहा या ठिकाणी आगगाडीची लांबी 90 अधिक या ठिकाणी समजून घ्या या ठिकाणी काय खांबाची लांबी, खांबाची लांबी आपल्याला माहिती आहे का, खांबाची लांबी आपल्याला माहित नाही. ओके, म्हणजे या ठिकाणी 0 आणि विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा एकूण लागणारा वेळ किती लागला, तर 4 सेकंदाचा वेळ लागला या ठिकाणी. ओके, 4 सेकंदाचा वेळ. मग आता आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्र 90 मीटर भागिले 4 सेकंद. ओके, असं आहे. मग या ठिकाणी आता या 4ने 9 ला आपण काय करूया भाग देऊया, या 4ने 9 ला 90 ला भाग देऊया. ओके, पहा मग आता जर सोडवतो म्हटलं तर बघा 90 भागिले 4. ओके, आणि गुणकारामध्ये काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी 18/5 आपल्याला लिहावं लागेल. उलटे काय असते या ठिकाणी 18/5. आता हे सोडवलं तर आपल्याला जे आपलं उत्तर मिळून जाईल. ओके, पहा आता हे सोडूया विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी 18 एक पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र सोडूया. 5 1 5 आणि 5 या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी 5 1 5 उरला या ठिकाणी किती बघा 18 पंच 90 विद्यार्थी मित्र डायरेक्ट सोडूया. ओके, पहा या ठिकाणी 18 पंच 90 आणि 5 1 5 या पद्धतीने सोडवलं. पहा विद्यार्थी आता काय करतो या ठिकाणी 18 गुणिले 18 या ठिकाणी शिल्लक राहतं. ओके, 18 गुणिले 18 हे आपल्याला शिल्लक राहणार. आता हे आपण सोडूया. पहा 18 गुणिले 18 जर केलं उत्तर काय मिळतं आपल्याला या ठिकाणी 81. ओके, 18 गुणिले 18 केलं तर विद्यार्थी मित्र उत्तर काय मिळतंय आपल्याला 81. मग या ठिकाणी काय असणार आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र उत्तर जे आहे हे किती असणार आहे, 81 km/h. ओके, किमी प्रति तास, 81 किमी प्रति तास हे उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर बी 81 km/h. ओके, 81 किलोमीटर पर हवर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. ओके, पहा
विद्यार्थी मित्र, जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, 45,000 रुपये रकमेचे 3 वर्ष मुदतीस, ओके 3 वर्ष मुदतीस 13,500 रुपये इतके सरळ व्याज होते, तर व्याजाचा दर काय? बघा 45,000 रुपये रकमेचं काय झालं विद्यार्थी मित्र, तर 3 वर्षाच्या मुदतीमध्ये काय व्याजाचा इक्कम किती झालं, तर 13,500 रुपये झालं. मग या ठिकाणी व्याजाचा दर आपल्याला काढायचा आहे. ओके, व्याजाचा दर काय काढायचा आहे बघा, 20%, 15%, 12.5% की 10% काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र. तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा जर प्रश्न सोडवता या ठिकाणी सूत्र आहे बघा, या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट, ओके सरळ व्याज काढायचं सूत्र आहे काय या ठिकाणी P इंटू आर इंटू एन. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र या ठिकाणी आहे आणि भागाकारामध्ये काय 100 हे सूत्र आहे. बघा या ठिकाणी आपल्याला एकूण रक्कम, ओके पहा काय विद्यार्थी मित्र, रक्कम किती आपल्याला रक्कम दिली, व्याज किती मिळालेलं आहे या ठिकाणी 13,500 रुपये हे व्याज मिळालेलं आहे. ओके, 13,500 हे व्याज मिळालेलं आहे. आपल्याला दर काढायचा आहे. दर काढण्यासाठी आपण बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र किती रक्कम एवढी आहे, तर 45,000 रक्कम आहे. या ठिकाणी या रकमेला आपण विद्यार्थी मित्र रेट आपल्याला माहिती नाही. ओके, दर आपल्याला माहिती नाही, रेट म्हणजे काय दर आपल्याला माहिती नाही. ओके, या ठिकाणी काय तर एकूण वर्ष किती आहे, तर 3 वर्ष मुदत आहे. मुदत किती आहे 3 वर्ष इथे मांडली आणि या ठिकाणी काय करायचं आहे 100 आणि याला भाग द्यायचा आहे. ओके, बघा 0 कटले 0 कटले. आता बघा या ठिकाणी 450 गुणिले 3 राहिलं काय, आता या ठिकाणी बघा 450 गुणिले 3 या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. मग आता आपण बघूया 450 गुणिले 3 जर सोडवलं आपण तर काय उत्तर मिळणार आहे आपल्याला, याचं उत्तर आपलं जे असणार आहे विद्यार्थी मित्र बघा ते आपला दर या ठिकाणी निघतो. ओके, बघा मग आता काय असणार आहे या ठिकाणी 0 जशाच तसा घेतला, 3 5 15 5 हातचाला 1 आणि 3 चूक 12, 12 आणि 1 किती झाले विद्यार्थी मित्र, तर 13 म्हणजे 1350. ओके, किती या ठिकाणी 1350 या ठिकाणी काय दर झाला. आता 1350 विद्यार्थी मित्र या ठिकाणी ही रक्कम आपल्याला मिळाली. आता या 1350 ला काय करायचं आहे, एकूण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे भागाकार करायचा आहे. ओके, या ठिकाणी बघा मग एकूण व्याज किती होतं, तर 13,500 व्याज होतं. याला भागाकार जर केला तर आपल्याला दर मिळणार आहे किती 1350 या ठिकाणी आहे. ओके, पहा या ठिकाणी हा 0 कटला, हा 0 कटला. बघा आता विद्यार्थी मित्र 135. ओके, 135 एक 135 आणि 0 जशाच तसा. ओके, 135 एक 135 आणि 0 जशाच तसा म्हणजेच किती 10% हे व्याजाचा दर त्या ठिकाणी असणार आहे. ओके, 10% हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. 10% व्याजाचा दर किती आहे या ठिकाणी 10% हा इतका दर असणार आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न देखील खूप महत्वपूर्ण आणि सोपा आहे. ओके, पहा टीईटी परीक्षेत आपल्याला अशाच प्रश्न विचारला जातो. टीईटी असो सीटीटी असो याच टाईपचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जात असतो. बघा एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे. त्या बागेला 5 पदरी कुंपल घालण्याचा खर्च प्रति मीटर 3 रुपये प्रमाणे आहे, तर एकूण किती खर्च येईल. ओके, बघा तर किती खर्च येईल 3 रुपये प्रमाणे किती खर्च असणार आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. 10 मीटर आहे. ओके, चौरसाकृती काय या ठिकाणी बघा या बागेची लांबी किती आहे विद्यार्थी मित्र, तर 10 मीटर. ओके, 10 मीटर या ठिकाणी लांबी असणार आहे. ओके, 10 मीटर असणार आहे आणि या लांबीचं का आपल्याला 3 मीटर रुपये काय दर काय ते 3 मीटर. मग या ठिकाणी कुंपण किती घालायचं 5 पदरी कुंपण याला घालायचं आहे. ओके, बघा मग आता आपण हे सोडूया विद्यार्थी मित्र. तर कशा पद्धतीने सोडवायचं बघा, तारेच्या 5 पदरी कुंपणास लागणारा खर्च आपल्याला काढायचा आहे. मग काय करायचं या ठिकाणी बघा किती आहे आपल्याला 3. ओके, 3 रुपये प्रमाणे दर आहे आणि किती पदरी करायचं आहे तर आपल्याला 5 पदरी करायचं आहे. म्हणजे 3 गुणिले 5 केलं आणि गुणाकारामध्ये काय बागेची परिमिती. ओके, या ठिकाणी काय बागेची परिमिती. आता आपल्याला बागेची परिमिती काढावी लागेल. बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी किती मीटर लांबी दिली आहे 10 मीटर. मग या ठिकाणी काय असणार आहे 10 मीटर लांबीची असणार आहे. म्हणजे किती बाजू आहेत 4 आहेत. म्हणजे किती असणार आहे ती, तर ती बाजू जी असणार आहे 40 असणार. ओके, मग बघा आपण या ठिकाणी सोडून घेऊया 3 गुणिले 5 गुणिले एकूण बाजू किती असतात 4 असतात. बाजू किती असतात 4 आणि अशा किती आहेत 10 मीटरच्या एकूण 4 बाजू आहेत. ओके, बघा या ठिकाणी जर हे सोडवलं तर बघा आता विद्यार्थी मित्र आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे सोडूया आपण. बघा या ठिकाणी याचं जर सोडलं आपण तर आपल्याला एकूण विद्यार्थी मित्र किती मिळतात एकूण या ठिकाणी बघा आपण समजून घेऊया. हा गुणाकार सोडूया. बघा 3 5 15 15 चूक 60 आणि 60 या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी 60 चूक. ओके, या ठिकाणी 60 15 चूक 60 आणि 60 गुणिले 10 बरोबर किती 600. ओके, पहा 3 5
15, 15 चूक 60 आणि 60 गुणिले 10 बरोबर किती विद्यार्थी मित्र? 600. ओके, 60 गुणिले 10 बरोबर किती येतं? 600. म्हणजेच काय, या ठिकाणी एकूण 3 रुपये प्रमाणे खर्च किती येणार आहे? तर 600 रुपये खर्च या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी 600 रुपये हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, 600 रुपये इतका खर्च हे 5 पदरी कुंपण घालण्याकरता विद्यार्थी मित्र असणार आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण जर आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच तुम्हाला याची पीडीएफ नोट्स देखील मिळणार आहे. ओके, बघा पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता तुम्ही करायचं काय विद्यार्थी मित्र? चॅनल सबस्क्राईब करून साईडला बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, एका बागेत आंब्याची एकूण 841 रोपे लावायची आहेत. ओके, किती? 841 रोपे लावायची आहेत आणि तेवढ्याच रांगा आणि तेवढीच आंब्याची रोपे एका रांगेत लावायची आहे. बघा जितक्या रांगा असतील, ओके बघा काय, जेवढ्या रांगा, ओके जेवढ्या रांगा असतील तेवढीच रोपे एका रांगेत लावायची आहेत. मग प्रत्येक रांगेत किती रोपे येतील? ओके, बघा या ठिकाणी आपल्याला रोपांची संख्या किती दिली आहे? 841. ओके, बघा मग आता हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार बरं आपण? ओके, अशा टाईपचा प्रश्न ज्यावेळेस येतो विद्यार्थी मित्र, आपल्याला बघायचं आहे की ही जी संख्या आपल्याला दिली आहे, ओके किती संख्या दिली आहे या ठिकाणी आपल्याला? 841. तर सुरुवातीला आपण बघूया हा वर्ग कशाचा आहे. ओके, 841 हा वर्ग कशाचा येतो? मग या ठिकाणी 841 जर आपण वर्गमूळ काढतो म्हणलं 841 तर ते काय येतं विद्यार्थी मित्र? 841 कशाचा वर्ग आहे? त्याचा वर्गमूळ काय येतं? काय येतो? 29. काय येतं? 29. मग प्रत्येक रांगेत किती असणार विद्यार्थी मित्र? बघा 29 गुणिले 29 करा. प्रत्येक रांगेमध्ये 29 रांगा आणि 29 रोपे. ओके, 29 काय या ठिकाणी रांगा असणार आहेत आणि 29 रोपे असणार आहे. मग 29 गुणिले 29 जर केला आपण तर उत्तर किती मिळतं आपल्याला? बघा 841. एकही झाड शिल्लक राहणार नाही, पूर्ण भाग जातोय. मग यामुळेच काय असणार आहे? प्रत्येक रांगेत किती रोपे लागतील? तर 29 रोपे लागतील. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती? बघा 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या जर घेतल्या त्या सर्व समसंख्याची एकूण बेरीज किती असणार आहे विद्यार्थी मित्र? चला सोडूया. या ठिकाणी बघा सर्व समसंख्या म्हटलेलं आहे. पहा या ठिकाणी ऑप्शन काय दिले आहेत? 600, 625, 650 आणि 700. ओके, मग सर्व समसंख्यांची बेरीज किती येणार आहे विद्यार्थी मित्र? तर बघा 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या किती आहेत? एकूण 25 आहेत. ओके, बघा आपल्या सर्वांना माहित आहे 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्या किती आहेत? 1 ते 50 पर्यंत एकूण किती समसंख्या आहेत? तर या 25 आहेत. ओके, मग बघा आता विद्यार्थी मित्र, याला काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर एनचा वर्ग, ओके एन स्क्वेअर प्लस एन हे सूत्र आहे. मग बघा या ठिकाणी 25 आहे, या ठिकाणी आपल्याला माहित आहे 25चा वर्ग काय करायला लागेल? या ठिकाणी 25चा वर्ग अधिक 25 या पद्धतीने हे सोडवावं लागेल. ओके, 25चा वर्ग काय येतो विद्यार्थी मित्र? तर 25चा वर्ग आहे या ठिकाणी बघा 25चा वर्ग आहे 625. 25चा वर्ग काय येतो? 625 अधिक 25 बरोबर किती? तर याचं बेरीज करूया. 625 अधिक 25 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळतं विद्यार्थी मित्र 650. ओके, किती उत्तर मिळतं आपल्याला? 650 इतकं उत्तर मिळतं. मग एकूण बेरीज किती आहे या ठिकाणी? तर 650. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने अगदी शॉर्ट ट्रिकने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके, अगदी शॉर्ट पद्धतीने या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. ओके, पहा विद्यार्थी मित्र, ट्रिक आवडली असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चलो पहा विद्यार्थी मित्र, याच टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली हे विचारले जात असतात. ओके, याच टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात असतात आणि असेच प्रश्न जे आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. ओके, चला होप सर्वांना आजच्या या व्हिडिओमधील हे सर्व प्रश्न जे आहेत ते समजले असतील. ओके, हे सर्व जे प्रश्न होते हे सर्व प्रश्न तुम्हाला सर्वांना कळाले असतील. विद्यार्थी मित्र, पहा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी काय करायचं आहे? आपल्या व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायचा आहे. आणि जर तुम्हाला याची ही स्पष्टीकरणावाली जर ही पीडीएफ हवी असेल, ओके ही पीडीएफ स्पष्टीकरणावाली ही पीडीएफ हवी असेल, पीडीएफ मिळण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा
कमेंटमध्ये विद्यार्थी मित्र PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी PDF ची लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे खूप सर्वांना आवडला असेल आणि सर्वांना विद्यार्थी मित्र आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.